दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेत परिसरात गेल्या 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। कडवा नदी, लेंडी नाला आणि करंजी ओहोळाला आलेल्या पुरामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। वीज पुरवठा आणि मोबाईल नेटवर्कही खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। मुसळधार पावसामुळे टाकेत तीर्थमार्ग तसेच धामणगाव रोड, म्हैसवळण घाट रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। नवीन बाजारपेठेतही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले। लेंडी नाल्याला आलेल्या पुरामुळे या वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली। अनेक प्रवासी, वाहन चालक आणि शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला। परिस्थिती गंभीर झाल्याने परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली। टाकेत येथील आदिम कातकरी वस्तीत रात्री अचानक पुराचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले। घरातील कपडे, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे। यावर्षी कडवा नदीला दुसऱ्यांदा मोठा पूर आला असून कडवा धरणही पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे। सततच्या पावसामुळे टाकेत परिसरातील सुमारे 40 वाड्या, वस्त्या आणि 25 ग्रामपंचायतींमधील जनजीवन प्रभावित झाले आहे। परिसरातील डोंगर रांगांवरील धबधबे ओसंडून वाहत असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे। विजेच्या तारांवर झाडे कोसळल्यामुळे 2 ते 3 दिवसांपासून अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पत्रे उडाली तर काही घरेही कोसळली आहेत। पुराच्या पाण्यामुळे शेतजमिनींचे बांध फुटून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बाधित शेतकरी आणि नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी टाकेत परिसरातून होत आहे। शांताराम भांगे, दक्ष न्यूज, सर्व तीर्थ टाकेत।